नमस्कार, फॅमिलीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने अगदी बाहेर मिळतो तसा पिझ्झा कसा बनवायचा ते पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गरम पाणी घेतलंय, त्यात अर्धा चमचा साखर, 1 चमचा ड्राय ईस्ट घालतोय आणि याला मिक्स करून एक 10 मिनिटं ॲक्टिवेट होण्यासाठी बाजूला ठेवूया। तोवर इथे आपण पीठ घेऊया। इथे मी 1 कप मैदा घेतलाय, त्यात थोडं मीठ आणि 1 चमचाभर तेल घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। 10 मिनिटं झाली आहेत, ईस्ट ॲक्टिवेट झालं आहे। पाण्यावर असा फेस आला तरच ईस्ट ॲक्टिवेट झालंय असं समजायचं, नाहीतर पीठ फुगत नाही आणि पिझ्झा देखील ब्रेड सारखा होत नाही। तर हे ईस्ट आता या पिठात ओतूया आणि थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेऊया। तर पीठ 5 ते 6 मिनिटं चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं। तर पीठ इथे मळून झालंय। आता पिठाला थोडं तेल लावून 1.5 ते 2 तास डबल होण्यासाठी झाकून ठेवूया। 2 तास झाले आहे, तुम्ही बघू शकता पीठ डबल झालेलं आहे। याला आणखी 2 मिनिटं मळून घेऊया। एका प्लेटवर थोडासा मैदा शिंपडायचा आणि पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे पसरवायचा। फोर्कच्या सहाय्याने अशा प्रकारे पिठाला टोचून घ्यायचं, म्हणजे बेस आतपर्यंत भाजेल। आता यावर पिझ्झा सॉस पसरवायचा। आवडीप्रमाणे चीज घालायचं। इथे मी हिरवी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, स्वीट कॉर्न, कांदा चिरून घेतलाय। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता, फक्त हिरवी शिमला मिरची वापरली तरी चालेल। आता पिझ्झावर भाज्या लावून घेऊया। आणि वरून आणखी थोडं चीज घालूया। आता पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे। मी इथे एक कढई घेतली आहे, त्यात थोडं मीठ पसरवलंय आणि त्यात छोटं स्टँड ठेवलंय, प्लेटही घेऊ शकतो। यात आता पिझ्झा ठेवूया आणि यावर झाकून एक 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर बेक करून घेऊया। जास्त कमी वेळ लागू शकतो, 10 मिनिटांनंतर एकदा चेक करायचं। तर 15 मिनिटे झाली आहेत, पिझ्झा इथे छान भाजला आहे आणि चीजही मेल्ट झालं आहे। आता याला खाली काढून घेऊया आणि कट करून घेऊया। यावर ऑरिगॅनो घालूया। तर इथे आपला पिझ्झा बनून तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।